आणि सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार महेश खराडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। महेश खराडे हे अर्ज भरण्यासाठी घोड्यावरून जिल्हाधिकारी कार्यालयात गेले। अर्ज दाखल करण्यापूर्वी खराडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुलदीप माने यांनी। सांगलीमधील लोकसभेचं वातावरण आधीच अनेक कारणांनी तापलेलं असताना त्यामध्येच आणखी एक उमेदवारी सांगली लोकसभेच्या आखाड्यामध्ये उतरवली जाते। तीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून स्वाभिमानीचे सांगलीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे हे आपला आज उमेदवारी अर्ज भरतायत। राजू शेट्टी यांनी काही दिवसापूर्वी उमेदवारी जाहीर केली होती ना, आज महेश खराडे अनोख्या पद्धतीनं आपला उमेदवारी अर्ज भरतायत। घोडा का निवडला अर्ज भरण्यासाठी? खरं तर आता या सांगली लोकसभा मतदारसंघात सगळे साखर सम्राटच प्रमुख उमेदवार दोन आहेत, ते साखर सम्राट आहेत। आणि या साखर सम्राटांनी शेतकऱ्यांना फसवलेला आहे, गंडवलेला आहे, त्यांच्या अन्नात माती कलवण्याचा धंदा केलेला आहे। आणि म्हणून या सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन या निवडणुकीत या सगळ्या साखर सम्राटांना घोडाच लावायचा आणि ज्यांनी शेतकऱ्यांना लुटलेला आहे त्या सगळ्या शेतकऱ्यांना साखर सम्राटांना घोडा लावून त्यांना या निवडणुकीत पराभव करायचं। म्हणजे घोडा लावणं हा शेतकऱ्यांचा अभिजात असा एक हत्यार आहे आणि म्हणूनच त्या शेतकऱ्याच्या हत्याराचाच वापर करून प्रतिकात्मक पद्धतीनं आम्ही हा निवडणुकीचा अर्ज भरतोय। आणि निश्चितपणानं मला खात्री आहे की जिल्ह्यातला रंजला गाजलेला सर्वसामान्य ऊस उत्पादक, द्राक्ष उत्पादक, बेदाणा उत्पादक, दूध उत्पादक शेतकरी स्वाभिमानीच्या पाठीशी उभा राहणार आहे। आणि या निवडणुकीमध्ये साखर सम्राटांना घोडा लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही। तुम्ही देखील स्वाभिमानीकडून इच्छुक होता, मात्र ती विशाल पाटलांना उमेदवारी दिली। ती मागच्या वेळी जर उमेदवारी दिली असती तर आज विजयाचे पर्यंत तुम्ही एक विजयामध्ये तुमचं नाव आलं असतं का? हा निश्चितपणानं मागच्या वेळी झालेल्या चुका गेल्या वेळी मी लढलो असतो, स्वाभिमानीची उमेदवारी मिळाली असती तर गेल्या वेळी मी लोकांसमोर गेलो असतो आणि नंतर 5 वर्षात आम्ही केलेलं काम त्या कामाच्या जोरावर निश्चितपणानं आम्हाला ही लढाई लढता आली असती, जिंकता आली असती। कॅमेरा पर्सन निलेश शेवाळेसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।